सस्टेनेबिलिटी सायन्स आपल्याला सांगतं की काय केलं पाहिजे. कार्बन डायऑक्साईडचे एमिशन कमी झाले पाहिजेत. नॅचरल रिसोर्स म्हणजे जो आहे तो सस्टेनेबल शाश्वत असला पाहिजे, रिन्युएबल असला पाहिजे, किंवा प्लॅस्टिक जे आहे ते लँडफिलला न जाता ते रिसायकल झाले पाहिजेत. हे सस्टेनेबिलिटी सायन्स सांगतं. पण ते अंमलात आणणं प्रॅक्टिकल लेवलला, कमर्शियल स्केलला अंमलात आणणं, त्याच्यासाठी सस्टेनेबल इंजिनिअरिंगची गरज आहे. कारण आपल्याला नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे, ज्यामुळे आपण हे जे आपल्याला अचीव करायचं सस्टेनेबिलिटी गोल्स, सो SDG म्हणतो आपण, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, ते अचीव करण्यासाठी जी अभियांत्रिकी आहे, जे कमर्शियल लेवलला नेण्याचं जे काम आहे, त्यासाठी नवीन टेक्निक्स वापरण्याची ही सुद्धा गरज आहे. म्हणजे ट्रॅडिशनल इंजिनिअरिंगच्या ज्या मेथडॉलॉजीज आहेत, की आपण डिस्टिलेशन वापरतो ह्याच्यासाठी, क्रूड ऑइलच्या वेगवेगळे फ्रॅक्शन काढायला, पेट्रोल, डिझेल, केरोसिन आणि टार किंवा डांबर, असे वेगवेगळे जे फ्रॅक्शन्स निघतात, त्यासाठी जी टेक्नॉलॉजी आहे, ती टेक्नॉलॉजी पण ऑप्टिमाइज करण्याची गरज आहे, किंवा एकदम सगळ्यात मॅक्सिमम एफिशियन्सीला वापरण्याची गरज आहे. तोही एक सस्टेनेबल इंजिनिअरिंगचा भाग आहे. कारण अनलेस आपण, आता कसं आहे की आपण नवीन एका ऊर्जा स्रोताकडे बघतो किंवा एका नवीन टेक्नॉलॉजीकडे बघतो, जेव्हा एक नवीन गोष्ट लक्षात येते, त्यावेळेला ती गोष्ट विकसित व्हायला एक साधारण 20, 25, 30 वर्षाचा अवधी लागतो. सो त्या अवधीमध्ये जे एक्झिस्टिंग आपल्या टेक्नॉलॉजीज आहेत, एक्झिस्टिंग आपण ज्या पद्धतीने ऊर्जा वापरतो किंवा मटेरियल्स वापरतो, ते ऑप्टिमाइज करून हायएस्ट एफिशियन्सीला वापरणं, तोही एक सस्टेनेबिलिटीचा भाग आहे. त्यामुळे सस्टेनेबल इंजिनिअरिंगमध्ये मॉलिक्युलर लेवलला जाऊन, एक म्हणजे जेव्हा कुठल्याही केमिकल प्रक्रियेच्या एका मॉलिक्युलर लेवलला जाऊन, आणि त्या मॉलिक्युलर लेवलला जर आपण एफिशियन्सी वाढवली, तर एक्झिस्टिंग जी प्रक्रिया आहे, जी फॉर एक्झाम्पल क्रूड ऑइल वापरणे आहे, किंवा कोळसा वापर आहे, किंवा हायड्रोजन मिळवणे आहे मिथेन पासनं, या अशा ज्या एक्झिस्टिंग टेक्नॉलॉजीज आहेत, त्याच्या पण हायएस्ट एफिशियन्सीला पोहोचलं, तर तेही सस्टेनेबल डेव्हलपमेंटला मदत करतात. सो त्यामुळे सस्टेनेबल इंजिनिअरिंग किंवा शाश्वत अभियांत्रिकी हा एक भाग अतिशय महत्वाचा एक आहे. कारण ते नाही केलं तर जेवढं प्रदूषण होईल किंवा जेवढा निसर्गाचा ऱ्हास होईल, तो आपण ऑप्टिमाइज गोष्टी केल्यामुळे सध्याच्या, त्याचा म्हणजे काय म्हणतात, डिग्रेडेशन जे आहे एन्व्हायरमेंटचं, किंवा पोल्युशन ज्या प्रकारे वाढत आहे, ते आपण कमी करू शकतो, कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. सो त्यामुळे सस्टेनेबल इंजिनिअरिंग किंवा शाश्वत अभियांत्रिकी उपयोगाचं आहे. सो आता मी डॉक्टर सौरभ पाटणकर. सो मी सध्या केमिकल इंजिनिअरिंगमध्ये असिस्टंट प्रोफेसर आहे, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, रसायन तंत्रज्ञान संस्थेत. सो आणि मी आधी बॅचलर्स इन केमिकल इंजिनिअरिंग, मास्टर्स इन केमिकल इंजिनिअरिंग, माझं PhD ही केमिकल इंजिनिअरिंगमध्ये होतं, प्रोफेसर GD यादव, पद्मश्री प्रोफेसर GD यादव यांच्याबरोबर. आणि नंतर मग मी युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियामध्ये काही वर्ष होतो, 3 वर्ष. तिथे फॅकल्टी ऑफ फॉरेस्ट्रीमध्ये प्रोफेसर स्कॉट रेनेकर यांच्याबरोबर काम करून बायोमास कसं वापरता येईल, आणि म्हणजे शेतीतील कचरा तो त्याचा वापर कसा करता येईल, आणि काय गोष्टी बनवण्यासाठी त्याचा वापर करता येईल, त्याच्यासाठीचं तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये मी काम केलं. सो ते काम करण्यासाठी मला क्वीन एलिझाबेथ स्कॉलरशिप ही मिळालेली, आणि मी कॅनडाच्या मिनिस्ट्री ऑफ ट्रेड अँड फॉरेन अफेअर्स कडनं स्कॉलरशिपही मला त्यासाठी मिळालेली. सो ते एक काइंड ऑफ माझा थोडासा बॅकग्राऊंड या ठिकाणी मी सांगेन. सो बेसिकली मी गेले 10 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय, की ग्रीन केमिस्ट्री जे एक टूल आहे सस्टेनेबल इंजिनिअरिंगसाठी, की ते वापरून, ग्रीन केमिस्ट्रीचे प्रिन्सिपल वापरून आपण शाश्वत अभियांत्रिकी विकसित करू शकतो. तर त्या क्षेत्रामध्ये, कॅटॅलायसिसच्या क्षेत्रामध्ये, जेणेकरून आपण जे केमिकल प्रक्रिया आहे त्यांच्या रेटवरती, किंवा ते केमिकल प्रक्रिया कशी होते, ती केमिकल प्रक्रिया कंट्रोल करू शकतो. सो त्या विषयामध्ये, आणि मी आता जे सांगितलं की शेतीतील कचरा कसा वापरता येईल, काय
गोष्टी त्याच्यापासून बनवता येतील, या क्षेत्रामध्ये मी गेली 10 वर्ष काम करतोय. आता माझी स्वतःची प्रयोगशाळा आहे. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मध्ये आमची फिलॉसॉफी अशी आहे की प्रत्येक प्राध्यापकाला त्याची स्वतःची प्रयोगशाळा विकसित करण्याची संधी आमची संस्था देते. आणि आमच्या संस्थेतून माझ्याकडे आता 4 PhD चे विद्यार्थी आहेत, काही 3 मास्टर्सचे विद्यार्थी आहेत. आम्ही या विषयामध्ये कंटिन्युअसली एक्सपेरिमेंटल रिसर्च पण करत असतो. सो सध्या माझं जे काम आहे रिन्यू केमिकल्स लॅबोरेटरीमध्ये, ते पल्प अँड पेपर इंडस्ट्रीसाठी आहे, जे बायोमासशी रिलेटेड आहे. त्यानंतर ॲल्युमिनियम इंडस्ट्रीसाठी मी इंडस्ट्रियल इकॉलॉजी एक विषय आहे. इंडस्ट्रियल इकॉलॉजी म्हणजे तसं म्हणायला कचरा असा काही, म्हणजे कचरा हा शब्दच नसावा, कारण देर इज नथिंग, देर शुड बी नो वर्ड ॲज वेस्ट, कारण एकाचा जो वेस्ट आहे तो दुसऱ्यासाठी रिसोर्स होऊ शकतो. सो त्याला, या विषयाला इंडस्ट्रियल इकॉलॉजी म्हणतात. सो त्या इंडस्ट्रियल इकॉलॉजी विषयात पण मी काम करतोय की ॲल्युमिनियम इंडस्ट्रीचं जी वेस्ट आहे त्याला रेड मड असं म्हणतात, आणि बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम बनतं. सो बॉक्साईट पासून जर 4 टन बॉक्साईट घेतलं तर 1 टन तुम्हाला 1 ते 1.5 टन ॲल्युमिनियम मिळतं. बाकीचा कचरा निर्माण होतो, रेड मड म्हणतात त्याला, इनऑर्गॅनिक. जो त्यात आयर्न ऑक्साईड आणि सोडियम ऑक्साईड असे सगळे, आणि टायटेनियम ऑक्साईड असे सगळे केमिकल, इनऑर्गॅनिक केमिकल कंपाऊंड असतात. सो ते सेपरेट करून त्याचा वापर कसा करता येईल, कोणत्या इंडस्ट्रीजसाठी तो वापर करता येईल त्याचा, त्या रेड मडचा, त्याच्यावरती एक माझं काम चालू आहे. तिसरं माझं प्लॅस्टिक इंजिनिअरिंग मध्ये काम चालू आहे, मिक्स्ड प्लॅस्टिक वेस्ट जे आहे. सो मिक्स्ड प्लॅस्टिक वेस्ट आपण कशा प्रकारे त्याचा वापर करू शकतो, कारण प्लॅस्टिक जेव्हा रिसायकल करतो तेव्हा त्याच्यामध्ये व्हॅल्युएबल प्लॅस्टिक असतं, जे प्युअर प्लॅस्टिक म्हणतो आपण, सेग्रिगेट झालेलं. सो ते रिसायकल करणं सोपं आहे. पण असे छोटे आकाराचे प्लॅस्टिकचे तुकडे जे विविध प्रकारच्या प्लॅस्टिक मध्ये बेसळले गेलेले आहेत, किंवा मल्टीलेअर्ड प्लॅस्टिक, सो जे सेपरेट करणं आणि रिसायकल करणं व्यावसायिकरित्या फायद्याचं नाही. सो त्या प्लॅस्टिकचं आपण काय करू शकतो त्याच्यावरती सुद्धा माझं थोडंसं काम चालू आहे. आणि एक माझा आता नवीन विषय आम्ही घेतलाय, तो बायो बेस्ड प्युरिफिकेशन टेक्निक. म्हणजे फॉर एक्झाम्पल बायो इन्स्पायर्ड म्हणू शकतो आपण, बायो इन्स्पायर्ड किंवा बायोमिमेटिक असे फिल्ट्रेशन टेक्निक ग्राउंड वॉटरसाठी. सो म्हणजे जे पेयजल येतं आपलं जमिनीतनं. सो मी आता सध्या भुवनेश्वरमध्ये काम करतोय. सो भुवनेश्वर, ओडिशामध्ये भुवनेश्वर, कटक हे 2च शहर आहेत, बाकी सगळी छोटे छोटे टाउन्स म्हणू शकतो किंवा गावं, असा हा सगळा भाग आहे. तर इथे इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या सगळ्या मायनिंग रिलेटेड इंडस्ट्रीज आहेत, आणि त्या मायनिंग रिलेटेड इंडस्ट्रीजमुळे इथलं जे ग्राउंड वॉटर आहे ते भरपूर पोल्यूट होत राहतं. त्याच्यामध्ये हायर हेवी मेटल्स आणि असे सगळे गोष्टी मिसळत राहतात. आणि हे जे ग्राउंड वॉटर आहे ते मेनली म्हणजे जे प्राशन करणारे लोक आहेत त्यांचा मायनिंगशी काही संबंध नाही, त्यांचा मायनिंग मधनं जास्ती फायदा पण नाही. सो सस्टेनेबिलिटीचा एक भाग आहे की एक जेव्हा कोणतरी एक एंटिटी खनिजे वापरते तेव्हा त्याचा त्रास दुसऱ्या लोकांना होऊ नये. सो त्यासाठी आम्ही नवीन काइंड ऑफ टेक्नॉलॉजी निर्माण करायचा प्रयत्न करतोय, ज्यामुळे जे पेयजल आहे ते प्युरिफाय होईल. पण प्युरिफिकेशन टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या आता आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस वापरतो किंवा आयन एक्सचेंज वापरतो. या टेक्नॉलॉजीज गावागावात पोहोचवणं फार म्हणजे डिफिकल्ट गोष्ट आहे, कठीण गोष्ट आहे, कारण त्याचे जे पैसे आहेत आणि ऑपरेशन म्हणजे कॉस्ट ऑफ दिस टेक्नॉलॉजी ती खूप जास्ती आहे, आणि ते गावाकडच्या लोकांना प्रत्येक घराघरात परवडेल अशी ते तंत्रज्ञान नाही, आणि त्या तंत्रज्ञानाला विजेची गरज आहे. आणि या गावांमध्ये अजूनही वीज पोचली नाही काही गावांमध्ये इथे. सो त्यामुळे अशी टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याचं आमचं काम चालू आहे, जे बेसिकली ते निसर्गाकडनं आपण सोर्स करू शकतो, म्हणजे जे फिल्ट्रेशनचे डिव्हाइसेस किंवा काय. आणि मेनली निसर्ग जसा स्वतःच फिल्ट्रेशन करतो, जेव्हा तुम्ही जर बघितलं की ग्राउंड वॉटर, जर पाणी जर साधारण एका डबक्यात पडून असेल
तर ते कंटिन्युअसली त्याचं नॅचरल फिल्ट्रेशन प्रोसेस होतच असते तिथे. सो तसे काइंड ऑफ ते त्याचा अभ्यास करून असे तंत्रज्ञान विकसित करण्याचा मी प्रयत्न करतो, ज्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन जे इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून किंवा केमिकल्सच्या वापराच्या माध्यमातून ते मिनिमल राहील आणि घरोघरी ते असे फिल्ट्रेशन टेक्नॉलॉजीज पोहोचवता येतील, त्याच्यामध्ये एक माझं काम चालू आहे. सो थोडंसं मी आता माझ्या संस्थेविषयी सांगतो. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, रसायन तंत्रज्ञान संस्था, ही 1933 मध्ये उदयाला आली आणि तेव्हा ते युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईच्या किंवा तेव्हाचं युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे त्याचं एक डिपार्टमेंट होतं, केमिकल टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट म्हणून एक अशी निर्माण झाली. आणि मेनली तेव्हा टेक्सटाईलच्या ज्या कंपन्या होत्या मुंबईच्या भागात, जो म्हणजे टेक्सटाईल मिल्स ज्या होत्या, त्यांच्यासाठी टेक्नॉलॉजी निर्माण करता यावी म्हणून आमची संस्था निर्माण झाली तेव्हा 1933 मध्ये. पण त्यानंतर आम्ही आता युनिव्हर्सिटी झालेलो, UDCTचं आता इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी असं आता युनिव्हर्सिटी झालेली आहे, डीम्ड युनिव्हर्सिटी 2008 मध्ये. आणि एक मिनिट आधीच्या स्लाइड. आणि आता त्याला एलिट स्टेटस आणि सेंटर ऑफ एक्सलन्स गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रकडनं मिळालं. आणि 2018 मध्ये कॅटेगरी 1 इन्स्टिट्यूट म्हणून MHRDने आणि UGCने त्याला रेकग्निशन दिलं इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीला. त्यामुळे भारतातली आम्ही पहिली युनिव्हर्सिटी झालो जी स्टेट युनिव्हर्सिटी आहे, जी महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी आहे, पण ज्याचा एक कॅम्पस स्टेटच्या बाहेर आहे. सो जसं फॉरेनमध्ये आपण बघतो की युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया डेव्हिस, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले, असं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे कॅम्पस असतात. तसं पहिल्यांदा भारतामध्ये स्टेट युनिव्हर्सिटीचा त्या राज्याच्या बाहेर कॅम्पस एक आम्ही निर्माण केला 2018 मध्ये, जेणेकरून आम्ही आता मी जे मगाशीच म्हटलं की ओडिशा हा खनिज मध्ये एकदम श्रीमंत असं राज्य आहे. आणि सध्या आपल्याकडे काय खनिज आपण त्याचं उत्खनन करतो, रिफायनिंग करतो आणि एक्सपोर्ट करतो. तर ते न करता आपल्याच देशामध्ये जर आपण ते व्हॅलराईज केलं, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करून नवीन त्याच्यापासून जर कंपाऊंड्स बनवता आले, तर देशालाही त्याचा फायदा होईल. आणि जे इतर इश्यूज होतात पोल्युशन रिलेटेड किंवा काय, जे म्हणजे ते एक्स्ट्रॅक्शन, रिफायनिंग आणि एक्सपोर्ट मध्ये जास्ती पोल्युशन होतं. पण जर ते तिकडेच जिथे एक्स्ट्रॅक्शन होतं तिथेच जर प्रोसेस केलं तर पोल्युशन म्हणा किंवा एन्व्हायरमेंटल बर्डन म्हणा, ते सगळं कमी होऊन जातं. सो त्यामुळे त्या टेक्नॉलॉजीज डेव्हलप करण्यासाठी आमचा एक भुवनेश्वरला कॅम्पस आहे आणि आता मराठवाड्यामध्ये पण आमचा एक कॅम्पस आहे. सो तिथे शेती रिलेटेड जास्ती म्हणजे फूड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड जास्ती रिसर्च या सेंटरमध्ये मराठवाड्यामध्ये होतोय. आणि इथे आमचं मेनली पेट्रोलियम आणि मायनिंग आणि असं म्हणजे अशा विषयांमध्ये इथे रिसर्च होते. असं म्हटलं मी जरी मायनिंग आणि पेट्रोलियम रिसर्च आहे, पण त्याला पूरक असे बाकीचे विषयही आम्ही संशोधन इथे करतोय. बायोटेक्नॉलॉजीवरती संशोधन चालू आहे, त्यानंतर इंडस्ट्रियल केमिस्ट्री मध्ये संशोधन चालू आहे, फिजिक्स मध्ये संशोधन चालू आहे. सो अशा वेगवेगळ्या विषयांवरती भुवनेश्वर कॅम्पसमध्येही आता संशोधन सुरू होत आहे. आमच्याकडे 11 सेंटर ऑफ एक्सलन्स निर्माण करण्याचं आता काम चालू आहे सध्या भुवनेश्वर कॅम्पसमध्ये. सो जेणेकरून 11 वेगवेगळ्या विषयांमध्ये एक भारतात आपण संशोधनाची केंद्र स्थापन करू शकू. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी अटल इनोव्हेशन रँकिंग मध्ये नंबर 1 गेले 2 वर्ष आहे. आणि आमचं भरपूर सारे जे अल्युमनस आहेत ते 3 पद्मभूषण, 3 पद्मविभूषण, 8 पद्मभूषण, 8 पद्मश्री, 2 फेलो ऑफ रॉयल सोसायटी आणि भरपूर सारे जे आमचे अल्युमनस आहेत ते फेलो ऑफ नॅशनल अकॅडमी, फेलो ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स, नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्स, या सगळ्या संस्थांचे आमचे फेलोज आहेत खूप अल्युमनस. आणि 500 फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर्स सुद्धा आमच्या संस्थेने आजपर्यंत निर्माण केलेत 1933 पासून.
सो हे माझ्या संस्थेविषयी मी थोडंसं सांगितलं आणि आता माझ्या संशोधनाविषयी सांगायचं तर माझं काम सध्या मेनली एक्सपेरिमेंटल काम जे आहे, ते शेतीतील कचरा कसा वापर करता येईल. शेतीतील कचरा जो आहे तो सध्या जाळला जातो. तर त्याचं कारण काय आहे तर मी जसं म्हटलं की पंजाब, हरियाणा साइडला एस्पेशली जिथे भारतात टिपिकली आपण 2 पिकं घेतो. खरीप आणि रब्बी. आणि या खरीप पिकाचं उत्पन्न घेतल्यानंतर यील्ड घेतल्यानंतर पुन्हा शेत तयार करून नांगरणी करून पुन्हा रब्बी पेरायला फक्त मध्ये 45 दिवसाचा अवधी असतो. आणि जर त्या 45 दिवसात नाही केलं तर वेदर जे आहे म्हणजे लॅटर ऑन फेब्रुवारी महिन्यात फेवरेबल नसतं ह्याच्यासाठी. त्यामुळे म्हणजे शेतीसाठी उष्णता वाढते. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर पेरणी करायची असते रब्बी पिकाची पण. सो त्यामुळे एक असं आहे की त्याला शेतीतील कचऱ्याला काही इकॉनॉमिक व्हॅल्यू किंवा मूल्य काही नाही आहे. त्यामुळे ते काढत बसण्यात, पैसे खर्च करण्यात आणि वेळ घालवण्यात शेतकऱ्याला काही आता सध्या इंटरेस्ट नाही आहे. सो द बेस्ट सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे ते जाळून टाका, ज्याची राख होते आणि मग नांगरणीमध्ये ते मिसळलं जातं. त्याचं खत म्हणून पण थोडासा वापर होतो. आणि एक प्रश्न सुटतो आणि नवीन पिकाला सुरुवात होते. पण जर आपण त्याला मूल्य निर्माण करू शकलो शेतीतील कचऱ्याला, तर त्याचा ॲडव्हांटेज फायदा असा आहे, की आता सध्या पावसाचं जे प्रमाण आहे ते व्हेरिएबल आहे. सो कधी नोव्हेंबरपर्यंत पाऊस येतो, कधी लवकर संपतो, कधी जास्ती पाऊस होतो, कधी कमी होतो. तर त्यामुळे जे शेतीतलं जे यील्ड आहे, उत्पन्न आहे ते प्रेडिक्ट करणं पण सध्याच्या काही काळामध्ये कठीण झालेलं आहे. सो जर आपण शेतीतील कचऱ्याचं जर काही टेक्नॉलॉजीज निर्माण करू शकलो, त्याच्यापासून मूल्य काही जनरेट करू शकलो, तर एक अल्टरनेटिव्ह रेव्हेन्यू स्ट्रीम आपण शेतकऱ्यासाठी निर्माण करू शकतो. जेणेकरून जरी शेतीतलं जे क्रॉप यील्ड आहे ते कमी झालं तरी शेतीतील कचरा विकून काहीतरी त्याला उत्पन्न मिळेल. सो त्यासाठी शेतीतील कचऱ्यात 2 महत्वाचे कंपोनंट असतात. सेल्युलोज जे शेतीतील कचऱ्याचा अराउंड 55% आणि लिग्निन जे अराउंड 30% असतात, ते 2 कंपोनंट. सो त्या 2 कंपोनंट पासून जर आपण नवीन तंत्रज्ञान विकसित करू शकलो तर शेतीतील कचऱ्याला मूल्य त्याचं वाढेल आणि शेतकरी जाळण्यापेक्षा ते आयसोलेट करून, बेलिंग करून त्याचं विकून त्याचं काहीतरी उत्पन्न कमवू शकेल. आणि तो जो शेतीतील कचरा जाळायचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे प्रदूषण, ते पण सगळे प्रश्न म्हणजे त्याचं एक उत्तर मिळेल आपल्याला, पर्याय मिळेल त्याला. सो एक सेल्युलोज पासून मी नॅनो सेल्युलोज बनवलं. सो नॅनो सेल्युलोज म्हणजे काय तर सेल्युलोज जे आहे ते शेतीतील कचऱ्यात मिलीमीटर्स किंवा मीटर्सच्या साईजमध्ये आहे, ते आपण डोळ्यांनी बघू शकतो. सो जर ते धागे आपण तोडत गेलो आणि नॅनो साईजचे बनवले, केवढे तर साधारण त्याचं डायमीटर 5 नॅनोमीटर आणि लांबी 1000 नॅनोमीटर. सो तेवढे जर आपण साईजचे जे धागे बनवले सेल्युलोजचे, त्यासाठी जर कॉस्ट इफेक्टिव्ह असं तंत्रज्ञान विकसित केलं, तर आपल्या नॅनो सेल्युलोज बनतं, ज्याच्यापासून आपण फिल्म्स बनवू शकतो. हे धागे जे आहेत सेल्युलोजचे ते एन्टँगल होतात एकमेकांमध्ये आणि घट्ट असे बसतात. त्यामुळे जेव्हा मॉइश्चर सगळं उडून जातं तेव्हा त्याचे फिल्म्स बनतात. या फिल्म्सला हे धागे एन्टँगल झाल्यामुळे गॅस बॅरियर प्रॉपर्टीज असतात, त्यापासून गॅस पास होत नाही. सो त्यामुळे फूड पॅकेजिंगमध्ये त्याचं एक ॲप्लिकेशन उपयुक्त ठरतं. जिथे अन्न जे प्रिझर्व करत असतं आपल्याला, त्याच्यामध्ये गॅस ऑक्सिजन पास झाल्यामुळेच अन्न साधारण आपलं म्हणजे त्याचा नाश व्हायला लागतो, बॅक्टेरियल डिग्रेडेशन होतं. सो ते प्रिव्हेंट करता येतं. किंवा या फिल्म्सपासनं जेव्हा आम्ही या फिल्म्स बनवल्या, तेव्हा पुढे त्याचा वापर आम्ही ट्यूब्स बनवण्यासाठी केला. ते बेसिकली हे जे धागे आहेत ते आम्ही अशा पद्धतीने विणले, नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. त्याच्यामध्ये या ट्यूब्स बनवता येतील त्याच्यापासून. आणि त्या ट्यूब्स मग प्लॅस्टिकच्या ट्यूब्स आता पॉलिप्रोपिलिनच्या वगैरे आपण ज्या वापरतो, ते रिप्लेस करण्यामध्ये आम्ही बघितल्या बायोमेडिकल ॲप्लिकेशनसाठी. सो त्यामध्ये पण आम्ही यशस्वी ठरलो, की ते बायोमेडिकल ॲप्लिकेशनमध्ये वापरलेला. ते ते आम्ही त्याच्या काही सर्जन्सला हे मटेरियल देऊन आम्ही प्रयत्न केला बघायला, की ते जे वेन्स आहेत आपले शरीरातले,
त्याच्याबरोबर त्याचं सर्जरी करता येते का, बायोमेडिकल ऍप्लिकेशन्स त्याचे काही होतात का. सो असं सगळं माझं म्हणणं आहे की जर नवीन असे जर तंत्रज्ञान, सस्टेनेबल इंजिनिअरिंग जे मी म्हटलं शाश्वत अभियांत्रिकी, त्यातून आपण जर नवीन तंत्रज्ञान असं विकसित केलं तर त्याच्याने एक मोठं क्षेत्र ओपन अप होतं. भरपूर नवीन पॉसिबिलिटीज निर्माण होतात त्याच्यापासून. सो तसंच सेल्युलोजचं जसं मी म्हटलं की त्यापासून काही असं नॅनो सेल्युलोज बनवता येतात. तसंच लिग्निन पासून जर लिग्निनचं तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर ह्याच्यात खूप सारे केमिकल्स दडलेले आहेत, एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. जर हे आपण लिंकेजेस जर तोडले मध्ये अशा प्रकारे की आपल्याला उपयुक्त केमिकल्स मिळतील, तर त्याच्यापासून लिग्निन पासून पण आपल्याला एक व्हॅल्यू क्रिएशन करता येतं. सो माझं जे काम होतं ते लिग्निन पासून व्हॅनिलिन बनवण्यात. सो व्हॅनिलिन किंवा व्हॅनिला फ्लेवर जे आपण म्हणतो, ती आपण या लिग्निन पासून, शेतीतील कचऱ्यापासून व्हॅनिला फ्लेवर निर्माण करू शकतो, जर आपण केमिकल लिंकेजेस पाहिजे तिकडे तोडले तर. सो म्हणजे सिलेक्टिव्हली आपल्याला माहिती पाहिजे की कुठला केमिकल लिंकेज तोडायचा आणि त्याच्यावरती कंट्रोल पाहिजे. जसं तंत्रज्ञान विकसित केलं तर आपण व्हॅनिला बनवू शकतो. मी तसं एक तंत्रज्ञान विकसित केलं, नवीन कॅटलिस्ट किंवा कॅटलिस्ट, आता मराठी शब्द नाही सुचत आहे, पण कॅटलिस्ट अभिप्रायक काय काय कॅटलिस्ट बनवला मी, ज्याच्याने व्हॅनिला बनवू शकतो. आणि मग तो व्हॅनिला जेव्हा म्हणजे केमिकल्स इव्हेंच्युअली डिग्रेड होतात तेव्हा CO2 आणि H2O बनवतात. जातो जेव्हा केमिकल्स तेव्हा तो CO2 पुन्हा झाडं घेतात वाढण्यासाठी, किंवा शेतीतील कचरा, शेतीतील जी झाडं आहेत ती घेतात आणि मग पुन्हा त्याच्यापासून एक आपण सर्क्युलर एक अशी टेक्नॉलॉजी, सस्टेनेबल टेक्नॉलॉजी अशी निर्माण करू शकतो. सो हे काम माझं रिसेंटली मी गेल्या काही वर्षामध्ये करत होतो. जे सेल्युलोज पासून पॉलिमर्स उपयुक्त, जे सध्याच्या आपले जे सध्याचं जे काय म्हणतात लाईफस्टाईल आहे त्याला अनुसरून जर काही नवीन प्रॉडक्ट्स बनवता आले शेतीतील कचऱ्यापासून, तर ते बनवण्यासाठी, किंवा नवीन प्रॉडक्ट्स जे आजपर्यंत आपण बघितलेच नाही आहेत, तसे काही प्रॉडक्ट्स बनवता आले तर, किंवा असे कंपाऊंड्स जे पेट्रोलियम पासून बनवण्याला फार कठीण आहेत त्याच्यापासून बनवणं. त्यामुळे आता जर तुम्ही याच्यात बघितलं, शेतीतील कचऱ्यात कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे. वेरॅज जे पेट्रोलियम आहे त्याच्यात फक्त कार्बन आणि हायड्रोजन असतं. सो त्यामुळे असे जे कंपाऊंड आहेत व्हॅनिला किंवा काय, ते जर पेट्रोलियम पासून बनवायचे असतील त्यात ऑक्सिजन वरून टाकायला लागतो बेसिकली मॉलिक्युल मध्ये. त्यामुळे ते कंपाऊंड महाग होतात. तुम्हाला माहिती आहे कमर्शियल म्हणजे इंडस्ट्रीयल व्हॅनिला जो आहे तोही महाग आहे, कारण ते पेट्रोलियम पासून बनवणं कठीण आहे. पण बायोमास पासून, ज्याच्यामध्ये इनहेरंटली कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आहे, त्याच्यामध्ये जर आपण तंत्रज्ञान विकसित केलं जे सिलेक्टिव्हली काही गोष्टी तोडू शकेल, म्हणजे बॉन्ड्स तोडू शकेल आणि केमिकल कंपाऊंड बनवता येतील, तर ते सोप्या म्हणजे तंत्रज्ञानाने कमी खर्चात बनवता येऊ शकतं. ओके. सो हे माझं काम सध्या रिन्यू केमिकल्स लॅबोरेटरीमध्ये या अशा गोष्टींमध्ये माझं काही काम चालू आहे. सो माझी ओळख झाली पर्यावरण दक्षता मंडळाशी, ती या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन यंग सायंटिस्ट कॉन्क्लेव्हच्या मी भारताला रिप्रेझेंट केलं त्या कॉन्क्लेव्हमध्ये, त्या अनुषंगाने ओळख झाली. तर त्या कॉन्क्लेव्ह विषयी मी थोडंसं सांगतो. तर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन मध्ये हे मेंबर स्टेट्स आहेत, परमनंट मेंबर स्टेट्स आहेत. भारत, कझाकस्तान, चायना, किर्गिझस्तान, पाकिस्तान, रशिया, तजाकिस्तान आणि उझबेकिस्तान. जर तुम्ही बघितले हे सगळे एशियातले देश आहेत आणि या सगळ्यांमध्ये जे ऍव्हरेज GDP पर कॅपिटा आहे ते साधारण सारखं आहे. आणि त्यांचे जे इकॉनॉमिक आणि बाकीच्या ज्या टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट म्हणा किंवा काय, साधारण आपण साधारण एकाच ह्याच्यात कॅटेगरीमध्ये बसतो. आणि जर एशियाला प्रगती करायची असेल आणि जर जगाला प्रगती करायची असेल तर हे देश जे एका शृंखलेत आहेत त्यांना विकसित होण्याची गरज आहे. त्यामुळे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना 2001 मध्ये झालेली आणि त्याच्यामध्ये ट्रेड विषयी नवीन पॉलिसीज हे देश बनवतात.
त्यानंतर सिक्युरिटी, नॅशनल सिक्युरिटीसाठीच्या पॉलिसीज बनवतात. त्यानंतर तंत्रज्ञान विकसित करतात एकत्र. सो त्या ह्याच्याने फ्युचर लीडर्स निर्माण करण्यासाठी या देशातनं आणि त्यांची एकमेकांशी ओळख व्हावी आणि विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि एक नवीन सायंटिफिक अँड सायन्स टेक्नॉलॉजी इनोव्हेशन निर्माण करता यावं ह्या देशामधनं, यासाठी यंग सायंटिस्ट कॉन्क्लेव्ह ऑर्गनाईज केलेली भारताने यावर्षी. ही दरवर्षी आता म्हणजे दर 2 वर्षांनी एकदा ही कॉन्क्लेव्ह असते. सो यावर्षी भारताने केलेली आणि कोविडच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे ही व्हर्च्युअल मोडमध्ये यावर्षी करण्यात आली. सो इथे या सर्व देशांमधले प्रत्येक देशाचं एक डेलिगेशन होतं. भारताचं डेलिगेशन हे 22 लोकांचं होतं तसं. सो 15 यंग सायंटिस्ट भारताने सिलेक्ट केलेले. त्यामध्ये माझं सिलेक्शन हे सस्टेनेबल एनर्जी आणि एनर्जी स्टोरेज या थीमॅटिक एरियासाठी करण्यात आलेलं होतं. आणि मग 15 यंग सायंटिस्ट प्रत्येक, आणि त्याच्यात 5 थीमॅटिक एरिया होते. सो 5 थीमॅटिक एरिया: ॲग्रिकल्चर अँड फूड प्रोसेसिंग, सस्टेनेबल एनर्जी अँड एनर्जी स्टोरेज, बायोटेक्नॉलॉजी अँड बायो इंजिनिअरिंग, कॉम्बॅटिंग कोविड-19 अँड इमर्जिंग पॅन्डेमिक्स आणि एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट. सो हे 5 विषय या कॉन्क्लेव्हमध्ये त्याच्यावरती विचारांची देवाणघेवाण झाली. हे 5ही विषय जर तुम्ही बघितले तर एकमेकांशी निगडीत आहेत. सो ॲग्रिकल्चर अँड फूड प्रोसेसिंग आणि एन्व्हायरमेंट किंवा सस्टेनेबिलिटीचा संबंध असा आहे की जेव्हा आपण ॲग्रिकल्चर करायला जमीन मोकळी करतो तेव्हा आपण लँड यूज जी आहे ती तिथे एक्झिस्टिंग मोस्टली सगळ्या ठिकाणांमध्ये ग्रासलँड असतात किंवा फॉरेस्ट असतात. सो ती डिस्प्लेस करून आपण शेती करतो. सो त्यामुळे लँड यूज चेंज जो आहे तो शेती जेव्हा करतो ते शेती करणं पण मोस्ट ऑफ द टाइम्स कॅन बी एन्व्हायरमेंटली डॅमेजिंग. सो त्यामुळे जंगल रिप्लेस करून, ग्रासलँड रिप्लेस करून शेती करणं, ते ग्रासलँड्स आणि मोठी जी वनस्पती आहेत किंवा जंगल मधले जे मोठी झाड आहेत ती जेवढा कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन बनवतात तेवढी शेती कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन बनवू शकत नाही. त्यामुळे एन्व्हायरमेंटली बघाल तर शेती जेव्हा आपण निर्माण करतो जंगल डिस्प्लेस करून तेव्हा आपण लँड यूज चेंज करतो आणि त्यामुळे पण एक एन्व्हायरमेंटवरती इफेक्ट होऊ शकतो. पण फूड सिक्युरिटीसाठी शेती करणं गरजेचं आहे. सगळ्यांना अन्न मिळायला पाहिजे. तसंच सगळ्यांना जसं अन्न मिळालं पाहिजे तसंच सगळ्यांना ऊर्जा पण मिळाली पाहिजे. आणि म्हणजे एक या जगामध्ये आणि भारतामध्ये एक ध्येय जे सरकारचं आहे ते असं की माणसाला, तो गरीब असो श्रीमंत असो, त्याची जेवढी गरज आहे तेवढी ऊर्जा त्याला मिळाली पाहिजे त्याच्या म्हणजे त्याचं आयुष्य सुखकर करण्यासाठी. त्यामुळे मग ती ऊर्जा कशी निर्माण करायची आणि त्याचे पर्याय काय आहेत त्याच्यावरती एक डिस्कशन झालं. बायोटेक्नॉलॉजी अँड बायो इंजिनिअरिंग सध्याचं हे इमर्जिंग फील्ड आहे आणि जे असं आपल्याला केमिकली करता येत नाही ते बायोलॉजिकली करता येणं शक्य आहे. सो त्यामुळे ह्या विषयावरती एक विचारमंथन झालं. त्यानंतर कोविड-19 वरती काय नवीन टेक्नॉलॉजीज काढता येतील आणि कोविड-19 सारखेच जर पुढे पॅन्डेमिक आले तर त्याला आपण कसं सामोरं जाऊ, त्यासाठी पण एक हा विषय फार महत्वाचा आहे. आणि मग शेवटी हा एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन आणि नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट जे आहे ते मेनली हा विषय जो आहे तो सगळ्यामध्येच म्हणजे त्याचा सगळ्यातच एक महत्वाचा. आता जो कुठलीही टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान नवीन डेव्हलप करताना तंत्रज्ञान विकसित करताना आपला या एन्व्हायरमेंटवरती आणि पर्यावरणावरती आपला काय इम्पॅक्ट आहे त्याचा विचार सगळ्याच ठिकाणी करण्यात येतो प्रत्येक तंत्रज्ञानामध्ये. त्यामुळे हा एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट हा विषय जो आहे तो ओव्हरलेईंग विषय झालेला आहे सगळ्या म्हणजे कुठल्याही तंत्रज्ञानामध्ये. परंतु एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनसाठी एन्व्हायरमेंट मॉनिटरिंग हा एक महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही मॉनिटर करता यायला पाहिजे किती पोल्युशन आहे, किती कुठले गॅसेस रिलीज होत आहेत, कुठे लँड यूज चेंज झालाय का. सो त्यामुळे हे जे सॅटेलाइट टेक्नॉलॉजी जी आहे ती एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन मध्ये भरपूरच म्हणजे मदत करते त्यामध्ये.
आणि त्यामुळे मोस्टली जी आताची जी चर्चा आहे, जे ॲडव्हान्सेस आहेत एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनमध्ये, तर ते सॅटेलाइट टेक्नॉलॉजी रिलेटेड ॲडव्हान्सेस आहेत. आणि नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट ऑफकोर्स, जे मी म्हटलं शेतीत त्याचा कसा लँड यूज चेंज होतो त्यामध्ये त्याला, आणि इंडस्ट्रियलायझेशनसाठी किंवा नवीन सेटलमेंटसाठी, ह्युमन सेटलमेंटसाठी नॅचरल रिसोर्स कसा आपण डिस्प्लेस करू शकतो, त्याचा वापर कसा करू शकतो आणि त्याचा शाश्वत वापर, सस्टेनेबल यूज कसा करू शकतो, त्याविषयी एक विचारमंथन करण्यात आलं. सो ह्या 5 थीमॅटिक एरियासाठी 5 सिनियर सायंटिस्ट भारताने निवडले आणि प्रत्येक थीमॅटिक एरियामध्ये 3 यंग सायंटिस्ट निवडण्यात आले. सो असं 5 इंटू 3 असे 15 आणि 5 सिनियर सायंटिस्ट म्हणजे 20 आणि सेक्रेटरी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि युनियन मिनिस्टर ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, हे सगळे आम्ही SCO शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन यंग सायंटिस्ट कॉन्क्लेव्ह मध्ये भारताकडनं आम्ही सहभागी झालो आणि आमचे विचार मांडले. आणि या ह्याच्यामधनं 5 दिवसाच्या विचार मंथनामधनं एक नवीन पर्स्पेक्टिव्ह लक्षात आलं की काय आपण करण्याची गरज आहे या सगळ्या देशांसाठी. एक कॉमन ग्राउंड, जे आपण म्हटलं इकॉनॉमिक कॉमन ग्राउंड आहे आपलं, त्या या देशांमध्ये कुठे चांगले सेंटर्स आहेत जिथे रिसर्च करू शकतो, कुठे कोलॅबरेट करू शकतो, कोण लोक एकत्र येऊन चांगलं काम करू शकतात, यामध्ये एक नवीन ओळखी झाल्या लोकांच्या, नवीन एक असोसिएशन निर्माण झालं. आणि आता भविष्यातही एक गाठीभेटी होत राहाव्यात यासाठी पण आपलं मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी नवीन प्रोग्राम आखते आहे की नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठी सगळे मिळून काय करता येऊ शकतं. सो याच्यामध्ये मी जसं म्हटलं की मी सस्टेनेबल एनर्जी अँड एनर्जी स्टोरेज थीमॅटिक एरियामध्ये माझं व्याख्यान झालं. सो त्याविषयी मी आता सांगू इच्छितो की सस्टेनेबल एनर्जी म्हणजे काय. तर मी जसं आत्ताच सांगितलं की ऊर्जा ही जी आहे ही एक बेसिक गरज आहे आता. सो ऊर्जा ही म्हणजे जसं अन्न पाणी म्हणतो आपण, अन्न पाणी निवारा, तसं ऊर्जा पण एक बेसिक नेसेसिटी आहे. आणि एनर्जी कॅन बी रिलेटेड टू हॅपीनेस. कारण तसं म्हणाला, जर आता इमॅजिन करा आपण सध्या ज्या परिस्थितीमध्ये राहतोय, लाईट गेले तर आपल्याला वी आर नॉट हॅपी, राईट, वी आर अनहॅपी. त्यामुळे एक काइंड ऑफ हॅपीनेस आणि एनर्जी ह्याचं एक कोरिलेशन आता झालेलं आहे माणसामध्ये. आणि ते जर एनर्जी ही सस्टेनेबल करायची असेल तर त्याच्यामध्ये 3 ऍस्पेक्ट आहेत. एक तर आपल्याला एनर्जी जनरेशन जे आहे ते सस्टेनेबल केलं पाहिजे, की कुठल्या स्त्रोतापासून ऊर्जा निर्माण होते, ते स्त्रोत आपण सस्टेनेबल आहे की नाही बघायला पाहिजे. एनर्जी डिस्ट्रीब्युशन, सो एनर्जी जनरेशन पासून तुमच्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत अनेक प्रकारचे लॉसेस होतात मध्ये. साधारण एक तुम्ही म्हटलं तर 15 ते 30% लॉसेस पॉसिबल आहेत जनरेशन टू ट्रान्समिशन मध्ये. सो ते लॉसेस आपण कसे प्रिव्हेंट करू शकतो, कारण तो जर लॉस प्रिव्हेंट झाला तर आपल्या ऊर्जा पण जनरेट करण्याची गरज कमी लागेल. त्यामुळे डिस्ट्रीब्युशन मध्ये काय करू शकतो आणि युटिलायझेशन मध्ये तर स्मार्ट ग्रिड बनवू शकतो का आपण, की जर समजा तुम्हाला गरज नाहीये ऊर्जेची, सध्या जर स्मार्ट ग्रिड नसेल तर काय होतं की इलेक्ट्रिसिटी जनरेशन जी होते ती साधारणपणे किती ऊर्जा ऍव्हरेज लागते त्या हिशोबाने ऊर्जा जनरेशन होत असते. आणि एनर्जी जनरेशनचं जे काम आहे ते 24 तास आठवड्याचे 7 दिवस 24x7 चालू असतं. सो रात्री गरज कमी आहे त्यामुळे प्लांट बंद झाला एनर्जी जनरेशनचा, आणि दिवसा डिमांड वाढल्यामुळे प्लांट आता चालू झाला, असं होत नाही. तर ते कंटिन्युअस प्रोसेस आहे, ती कंटिन्युअसली जनरेट होत असते ऊर्जा. तर त्यामुळे जर ग्रीड असेल तर जेव्हा आपला युसेज कमी आहे तेव्हा ते ग्रीड मध्ये जाऊन एनर्जी स्टोअर होऊ शकते आणि जनरेशन वरचं लोड कमी होऊ शकतं. आणि मग नंतर जेव्हा युसेज वाढतो तेव्हा ग्रीड मधनं प्लस जनरेशन मधनं अशी एनर्जी येऊ शकते. त्यामुळे ओव्हरऑल जी ऊर्जा जनरेट होते त्याचं युटिलायझेशन जे आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण लॉसेस प्रिव्हेंट केले तरी सुद्धा एनर्जी जनरेशनचं लोड कमी होतं.
सो असे हे 3 व्हर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये. जनरेशनमध्ये आपण शाश्वतता आणू शकतो, डिस्ट्रीब्युशनमध्ये आणू शकतो आणि युटिलायझेशनमध्ये आणू शकतो. सो या 3 विषयांमध्ये विचार-मंथन झालं एस-सी-ओ कॉन्क्लेव्हमध्ये. आणि माझं जे काम आहे ते मेनली एनर्जी जनरेशनमध्ये आहे. सो मी एनर्जी जनरेशन विषयी काय-काय पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याविषयी आता सांगेन.